सोलापुरी काळा तिखट करण्याची पद्धत. 1 किलो मिरची, 1 किलो मिरचीला पाव किलो धने, पाव किलो 100 ग्राम बेडगी मिरची, पाव किलो खोबरे, पुन्हा अर्धा किलो कांदा, अर्धा किलो तेल, पानपत्री, दगडी फुलं आपल्या मर्जीनुसार, 1 छटाक खसखस, 1 छटाक एलदोड मसाल्याचं, अर्धा छटाक सुंठ, 1 छटाक जिरी, अर्धा छटाक हळकुंड, मेथी आपल्या मर्जीनुसार, पानपत्री, फूल, चक्री फूल, मोहरी, तीळ 1 छटाक, जिरे अर्धा छटाक, दालचिनी 1 छटाक, लवंग 1 छटाक.
पद्धतीने आहे ना आपण सगळा मसाला कमी तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप कमी तेल वापरले. सगळा हा मसाला असा भाजून घ्यायचा. खोबरं या पद्धतीने लाल होईस्तोपर्यंत आणि हे असं चुरलं गेलं पाहिजे. थंड झाल्यानंतर असं लालसर भाजून घ्यायचं आहे. कांदा पण अशा पद्धतीने आपण कमी तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. बघू शकताय कांदा हा पण असा काळसर भाजायचा आहे आणि असं चुरला की असा तुटला गेला पाहिजे. जी अशी चुरा झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण कांदा भाजून घ्यायचा आहे काळ्या तिखटासाठी. अशा पद्धतीने आपण बघू शकता ही मी बेडगी मिरची आहे ना अशी भाजून घेतली. कमी तेलामध्ये भाजून घ्यायची जेणेकरून आपला जो काळा मसाला आहे ना तो बारीक व्हायला पाहिजे. त्यासाठी तेलाचा वापर कमी प्रमाणात करायचा. पद्धतीने आहे ना आपले काळा मसाला बनवण्यासाठी जी मिरची लागत होती ना भाजण्याची आपण ही अशी भाजलेली आहे. बघू शकता ह्याला तेलाचं प्रमाण कमी टाकलेलं आहे. तेल अजिबात वापरायचं नाही. अगदी थोडं नावाला तेल टाकायचं आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. फार काळी पण करायची नाही फार म्हणजे अशी लालसर पण ठेवायची. मध्यम साईज भाजायची आहे. आपला सगळा मसाला भाजून रेडी झालेला आहे. आणि आमच्याकडे कशी पद्धत आहे की जेव्हा आपण मसाला कुटायला देतो ना तेव्हा त्याच्यासोबत तेल दिलं जातं. म्हणजे ते तर तो मसाला आहे ना जेव्हा शेवटी कुटून होतो तेव्हा तेल घालून मिळवला जातो जेणेकरून तो घट्टपणा असा सुट्टा होत नाही आमचा काळा मसाला. ते त्यासाठी हे 1/2 किलोचं प्रमाण आहे. हे 1/2 किलो तेल 1 किलोसाठी दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपला सोलापूर स्टाईल काळा मसाला हा बनवून रेडी झालेला आहे. पाहू शकताय ह्याला रंग कसा आलेला आहे. ती तुम्हाला आणखीन तेल घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये पण एवढंसं पुरेसं आहे. बघू शकताय